आजच्या जन्माची मानकरी श्री बर्नर्ड डिसोजा आणि त्यांचे कुटुंब यांनी या व्यासपीठावर यायचं आहे. बर्नर्ड डिसोजा. Maria, तुला प्रणाम. तू नारी रत्नावली धन्य, तुझा पुत्र येशू धन्य. कृपा पूर्ण तू अमला नारी, प्रभूचे सुंदर धाम. मारिया, मारिया तुला प्रणाम. मारिया तुला प्रणाम. मारिया, मारिया तुला प्रणाम. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे माझ्या प्रिय बंधूंनो, आज नव्याचा दुसरा दिवस. आजच्या झेंड्याचे मानकरी ओम गाव परिवारातील श्री बर्नर्ड डिसोजा आहेत. ते अलीगड केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीत चॅनल हेड आहेत. त्यांना समाज कार्याची खूप आवड आहे. ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून 5 वर्ष तरी कार्य केलेलं आहे. कॅम्पेनियन्स क्रेडिट सोसायटीत 5 वर्ष आणि बसिंग कॅथलिक बँकेत 10 वर्ष ते संचालक होते. त्याच काळात त्यांची कार्डिनल पेशन्स हॉस्पिटल ट्रस्टी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यांची पत्नी वेलेरियन डिसोजा या मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका आहेत. तसेच त्यांची मुलगी अंकिता रोहन डिकोस्टा ही M.Com B.Ed असून मुलगा स्मिथ अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स या विषयात MS करत आहे. आपण या कुटुंबाचं टाळ्यांमध्ये स्वागत करूया. आज निकिताचा वाढदिवस देखील आहे. आपण त्याला देखील शुभेच्छा देऊया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिलीस. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लाभू दे. तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एकत्र आमच्यावर नमो कृपा पूर्णे प्रभूच्या ठाई आहे. आपल्या फातिमा माता चर्च या पॅरिसतर्फे आपण बर्नर्ड डिसोजा याला एक प्रेमाची भेटवस्तू देत आहोत. त्यांचा स्वीकार करावा. Yes sir, thank you. आता बर्नर्ड बजावून करतील.
फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपापूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपापूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचूने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचूने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ.
दर्शनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझ्या कृपाचा पुत्र ख्रिस्त देहधारण आम्हाला कृपाचे संदेश वगैरे प्रकट करण्यात आले. त्याच्या उपस्थानाच्या वापसाच्याद्वारे आम्हाला कीर्तनाचे वैभव मिळाले. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजचा हा नवेनाचा दुसरा दिवस. नवेनाच्या ह्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज आपण मिस्साचे पावित्र्य व शिस्त या विषयावर मननचिंतन करणार आहोत. ख्रिस्त सभेने आस्थागयात अनेक प्रार्थना आपणास शिकविलेल्या आहेत. अनेक प्रार्थनाविधीत आपण नित्य सहभागी देखील घेत असतो. मात्र ख्रिस्त सभेच्या सर्व उपासनेचा व प्रार्थनेचा उच्चांक आपल्या मिसा बलिदानात अनुभवात मिळतो. मिसा बली हा ख्रिस्ती जीवनाचा उगम व कळस आहे. पवित्र मिसा बलिदानात ख्रिस्त सभेचे सारे आध्यात्मिक ऐश्वर साठलेले आहे. मिसा बली भक्तिभावाने सहभागी होऊन आपण जेव्हा ख्रिस्त शरीराचे सेवन करतो तेव्हा आपले आध्यात्मिक पोषण होते व त्यापासून आपणास प्रेरणा व कृपा मिळते. मिस्साचे महत्त्व लक्षात घेऊन आपणास वेळेवर उपस्थित राहता यावे व त्यामध्ये खऱ्या अंतःकरणापासून सहभागी होता यावे आणि त्याद्वारे आपणास ईश्वरी कृपा मिळून आदर्श ख्रिस्ती जीवन जगता यावे. त्यासाठी आपल्याला फातिमा मातेची कृपा लाभावी म्हणून आपण ह्या नवेनामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आजची ही मिसा स्वर्गवासी फ्रान्सिस आणि अपलन डिसोजा यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, गेल्या अनेक दिवसापासून सगळी लहान मोठी सगळी मुलं मला विचारतात, मोठी माणसं विचारतात, आपले फादर कधी येणार. तर आपले फादर आता आलेले आहेत. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मी पण एकटाच होतो आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे एकटं असावं बरं नाही. फादर ऑल्विन तुस्कानो सध्या कोळीवाडा इथे कार्यरत आहेत आणि धर्म प्रांतामध्ये उपासनेचे प्रमुख आहेत. मिसाबलीचे सगळे नियम आणि त्यांचा अभ्यास खास त्याने केलेला आहे. मूळचे ते आगाशीचे आहेत, म्हणजे माझ्याच पॅरिसचे आहेत आणि फार प्रवचनामध्ये फार हुशार आहेत. चांगले प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती आहे. आज ते आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया.
आपल्याकडे जे फादर येत आहेत त्यांना आपण त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांची जी खासियत आहे असे विषय दिलेले आहेत. तर त्यांना जो विषय आहे मिसा आणि शिस्त उपासना या सगळ्या संदर्भामध्ये आहे. तर त्याविषयी आपल्याला उपासनेमध्ये ते मार्गदर्शन करणार आहे. अच्छा, या मिसामध्ये आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी देखील आपण प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावे म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, फार मोठा अपराध. मर्त्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमीन. बारूक या पुस्तकातून घेतलेले वाचन. न्यायाचा स्वामी आमचा देव परमेश्वर आहे, परंतु आज चालू असलेला गोंधळ आम्ही यहुदाची माणसे, येरुशलेमचे सर्व रहिवाशी, आमचे राजे, आमचे राजपूत, आमचे याजक, आमचे संदेष्टे आणि आमचे पूर्वज यांच्यामुळे आहे. कारण आम्ही देवासमोर पाप करून त्याचा आज्ञाभंग केला. त्याच्या हाकेला प्रतिसाद न देता त्यांनी आम्हाला दाखवलेले मार्ग आम्ही झिडकारले. आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने इजिप्त देशातून बाहेर आणल्यापासून आजपर्यंत आम्ही त्याचा आज्ञाभंग करून त्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करत आलो आहोत. त्यामुळे इजिप्त देशातून बाहेर आणून आम्हाला दूध आणि मध यांनी वाहत असलेली भूमी देताना परमेश्वराने आमच्या पूर्वजांना त्याचा सेवक मोशे याच्याद्वारे ज्या आपत्ती आणि जे शाप जाहीर केले ते आज तागायत आम्हाला चिकटून बसले आहेत.
आम्ही परमेश्वराने पाठवलेल्या संदेष्ट्यांच्या वचनांकडे कानाडोळा केला. आम्हापैकी प्रत्येकाने स्वतःच्या मनातील दुष्ट हेतूंना अनुसरून अन्य देवांची सेवा केली आणि आपल्या प्रभू परमेश्वराच्या दृष्टीने केले. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर. हे देवा, तुझ्या भूमीत परराष्ट्रीय शिरले आहेत. त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे. त्यांनी येरुशलेमेचे दिगारे केले आहेत. त्यांनी आकाशातील पाखरांना तुझ्या सेवकाची प्रेते आणि पृथ्वीवरील पक्ष्यांना तुझ्या भक्ताचे मांस खायला दिले आहे. प्रतिसाद. तो आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर. त्यांनी येरुशलेमेभोवती त्याचे रक्त पाण्यासारखे वाहिले. त्यांना पुरायला कोणी राहिले नाही. आम्ही आमच्या शेजाऱ्यास निंदास्पद आणि आमच्या सभोवतीच्या लोकांना तुच्छ आणि हास्यास्पद झालो आहोत. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्व काळ कोपमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय? प्रतिसाद. तो आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर. आमच्या विरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नको. तुझी करुणा आमच्यावर स्तवर हो, कारण आम्ही फार आपत्तीत पडलो आहोत. प्रतिसाद. तो आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर. हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर. आपल्या नावाकरिता आम्हाला सोडव आणि आमचे पाप धुवून टाक. प्रतिसाद. तो आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर. शुभवर्तमानासाठी उभे राहा. मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू म्हणाला, हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती, तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन ह्यांना सोपे जाईल. एक कफरनहूम, तू आकाशापर्यंत उच्च पदाला पोहोचशील काय? तू अधोलोकांपर्यंत उतरशील. नंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अभ्यार करतो तो माझा अभ्यार करतो, आणि जो माझा अभ्यार करतो तो ज्याने मला पाठविले त्या स्वर्गीय पित्याचा अभ्यार करतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिसाठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मिसा बलिदान आणि या मिसा बलिदानाचं अधोरेखित असलेलं महत्त्व सगळंच काही प्रवचनामध्ये थोडक्या वेळात मांडता येणार नाही, परंतु जे महत्त्व आहे ते आणि आपल्या परीनं ज्या मिसा बलिदानामध्ये आपण सहभागी होतो ते आपण
काही आपल्या जीवनाच्या दृष्टीने पाळावयाचे नियम आणि शिस्त. ख्रिस्ती जीवनाचा उगम आणि कळस मिसा बलिदान आहे. हे माझे शब्द नाहीत, व्हॅटिकन द्वितीय परिषदेचे शब्द आहेत. ख्रिस्ती जीवनाचा उगम आणि कळस मिसा बलिदान आहे. म्हणजे सगळं काही मिसा बलिदानातून सुरू होते आणि सगळं काही मिसा बलिदानामध्ये विलीन होत असते. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनाचं सर्वस्व म्हटलं तरी मिसा बलिदान असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून व्हॅटिकनने सुद्धा, विश्व परिषदेने सुंदर शब्दांची गुंफण मिसा बलिदानासाठी करून ठेवलेली आहे. मिसा बलिदानाला साक्रामेंताचं साक्रामेंत असं देखील म्हटलं जातं. त्याचा अर्थ असा नाही की इतर साक्रामेंत कमी स्वरूपाचे आहेत किंवा कमी दर्जाचे आहेत, मुळीच नाही. मात्र मिसा बलिदानाचं जे सर्व महत्त्व अधोरेखित आहे ते अधिक गडद करण्यासाठी त्याला साक्रामेंताचं साक्रामेंत देखील म्हटलं जाते. आता मिसा बलिदानामध्ये 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चिंतन करणार आहोत. पहिला मुद्दा आहे की मिसा बलिदान हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी निगडीत आहे. म्हणजेच त्याला दुःख सहनाची झालर आहे. 3 गोष्टी आपण साजऱ्या करतो. दुःख सहन, मरण, पुनरुत्थान आणि पुन्हा येण्याची घटना देखील एकाच मिसा बलिदानामध्ये साजरी केली जाते. परंतु मुख्यत्वे करून त्याला दुःख सहनाची किनार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, 1948 साली महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली. 1986 साली लॅटिन अमेरिकेमध्ये आर्चबिशप ऑस्कर रोमेरियो मिसा बलिदान अर्पण करीत असताना सैनिकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आणि 2005 मध्ये ब्रदर रॉजर यांची एका माथेफिरू बाईनं हत्या केली. महनीय व्यक्तींचं कार्य लक्षावधी असतं इतकंच नव्हे तर त्यांचा मृत्यू देखील जीवनाला घोर लावणारा असतो. महनीय व्यक्तींचं कार्य लक्षावधी असतं इतकंच नव्हे तर त्यांचा मृत्यू देखील जीवनाला घोर लावणारा असतो. महात्मा गांधीजींच्या मृत्यूनंतर देशात हळहळ व्यक्त करण्यात आली, परंतु अहिंसेचा लढा आजपर्यंत हा देश चांगल्या मार्गाने देत आहे किंवा आदर्श ठरत आहे. आर्चबिशप ऑस्कर रोमेरो यांचं जेव्हा प्रेत उचललं गेलं, कारण गरिबांच्या बाजूने ते लढत होते आणि म्हणून सरकारने त्यांची हत्या घडवून आणलेली होती. आणि त्यावेळेला लोकांनी जेव्हा त्यांचं प्रेत उचललं तेव्हा त्यांच्या तोंडावरती शब्द होते की ऑस्कर रोमेरो, तुम्ही मरण पावला नाहीत तर तुम्ही ह्या लढ्याशी एकरूप झालेला आहात. आणि ब्रदर रॉजर यांच्या मृत्यूनंतर आजही आपण अनेक ठिकाणी पाहतो, वसईभरात पाहतो की तेजे प्रार्थना अनेक ठिकाणी पसरलेली आहे. तसंच प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा मारण्यात आलं तेव्हा अनेकांना वाटलं होतं की त्याच्या मृत्यूनंतर सगळं संपेल, पण तसं मुळीच झालं नाही. जसं गांधीजींचं कार्य पुढे गेलं, जसं ऑस्कर रोमेरोचं कार्य पुढे गेलं, जसं ब्रदर रॉजर यांचं काही प्रमाणात कार्य पुढे गेलं, त्यांच्यापेक्षा कितीतरी व्यापक आणि विस्तृत प्रमाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य गेलेलं आहे. आणि ते आपण बघतो. आज तुम्हाला मी एक अभ्यासासाठी एक मुद्दा ठेवतो, थोडं चिंतन करून बघा. शोधता येणार नाही पण चिंतन करून बघा की आज ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने माडीवरच्या एका खोलीमध्ये मिसा बलिदान अर्पण केलं, आज जगाच्या किती वेद्यांवरती हे मिसा बलिदान अर्पण केलं जातं शोधता येणार नाही आपल्याला. अमाप, अगणित. पण त्याला एक चांगली दुःख सहनाची किनार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मिसा बलिदान हे एक रहस्य आहे. रहस्य म्हणजे काय की ज्याचं आकलन आपल्याला पूर्णता होत नाही, पूर्णता आपल्याला समजत नाही काय आहे. ही साधी भाकर, साधा द्राक्षरस, त्याचं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त कसं होते
आपल्याला समजत नाही. आणि म्हणून साक्रामेंताच्या गायनामध्ये सुंदर शब्द गुंफण्यात आलेले आहेत, इंग्रजीत सुद्धा आणि मराठीत सुद्धा. सेन्सेस कॅनॉट ग्रास्प दिस मार्वल, सेन्सेस कॅनॉट ग्रास्प दिस मार्वल, फेथ मस्ट सर्व टू कॉम्पेन्सेट. की इंद्रियांना याची जाणीव होत नाहीये आणि म्हणून गोचर केवळ श्रद्धेला. इंद्रियांना काहीच समजत नाहीये की ही भाकर आहे त्याचं शरीर कसं होते, हा द्राक्षरस आहे त्याचं रक्त कसं होते. पण प्रिय बंधू भगिनींनो, जगभरामध्ये सगळ्यात जास्त मिरॅकल्स हे मिसा बलिदाना संदर्भात झालेले आहेत, युक्रिस्ट संदर्भात झालेले आहेत. आणि म्हणून ते कसं, किती प्रमाणामध्ये, ते आपल्याला पूर्णतः समजत नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी स्मृती आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे माडीवरच्या खोलीमध्ये मिसा बलिदान अर्पण करण्याचे शब्द होते, जे मिसा बलिदानामध्ये आणण्यात आलेले आहेत, हे माझ्या स्मरणार्थ करा, डू दिस इन मेमरी ऑफ मी. आणि म्हणून मिसा बलिदानाची जी तिसरी प्रार्थना आहे त्याचे सुंदर शब्द आहेत, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत. आणि म्हणून मी पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं की अखंडितपणे हे कार्य सुरू आहे. जगाच्या अनेक वेद्यांवरती कुठेही एका सेकंदाचा सुद्धा फरक पडत नसेल, एका सेकंदाचा सुद्धा. कारण आज आपल्याकडे दिवस आहेत, फादर नुकताच बाहेरून आले, त्यांना टायमिंग तुम्ही विचारू शकता. पाश्चिमात्य देशात कदाचित आता दिवस उजाडला असेल. म्हणजे जगाच्या अनेक वेद्यावरती हे कार्य सुरू आहे अखंडितपणे, कुठल्याही प्रकारचा खंड न पडता. तुम्ही वसईत बघा किती वेद्या आहेत, मोजता पण येणार नाही वसईतील, जगभरातील कधी मोजायला जाणार. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, हे माझ्या स्मरणार्थ करा. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही मिसा बलिदान पोहोचलेली आहे. कोविड काळामध्ये आपल्यापैकी अनेकांनी त्याचा जवळून अनुभव घेतला. त्यावेळेला मी जीवन दर्शनला होतो आणि गिरीजचे काही लोक इथून तिथून जाता येता भेटायचे आणि गपचूप विचारायचे, फादर तुम्ही चॅपलमध्ये मिसा करत असाल तर आम्हाला निदान कम्युनियन तरी गपचूप द्या ना, आम्हाला निदान कम्युनियन तरी गपचूप द्या ना. प्रिय बंधू भगिनींनो, ही आपली ओढ आहे, ही आपली जवळीकता आहे, हे आपलं मिसा बलिदानावरती असलेलं प्रेम आहे. पोप जॉन पॉल दुसरे यांनी 11 जुलै 2003 रोजी अखिल ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करण्यासाठी एक महत्त्वाचं परिपत्रक लिहिलं. कधी? 11 जुलै 2003. ते पोप कधी झाले होते? 1978 साली. म्हणजे पोप पदाच्या 25व्या वर्षी आणि धर्मगुरू पदाच्या 50व्या वर्षी त्यांनी मिसा बलिदानाविषयी परिपत्रक लिहिलं, एक्लेसिया दी युकरिस्तिका. म्हणजे मिसा बलिदानातून ख्रिस्त सभा किंवा मिसा बलिदान निर्मित ख्रिस्त सभा. मिसा बलिदान नसतं म्हणजे पोप आपल्याला सुंदर रीतीने समजावून सांगतात आणि ते तुम्हालाही समजेल की मिसा बलिदान नसतं तर आपण एकत्र आलो नसतो. आपण या ठिकाणी जमलेलो आहोत कशासाठी? मिसा बलिदानासाठी. आणि आपल्याला काय बांधून ठेवते? मिसा बलिदान. ख्रिस्त सभा मिसा बलिदान नाही बांधत, मिसा बलिदान ख्रिस्त सभा बांधते. आणि तेवढंच बांधत नाही तर ख्रिस्त सभेचं सगळं कार्य देखील बांधून ठेवते. आणि म्हणून त्यांनी सुंदर असं शीर्षक त्या पुस्तकाला, परिपत्रकाला दिलं, मिसा बलिदान निर्मित ख्रिस्त सभा. ख्रिस्त सभा निर्मित मिसा बलिदान नाहीये, मिसा बलिदान निर्मित ख्रिस्त सभा. आपण त्याच्यासाठी जमतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, पोप काय सांगतात की कालवारीच्या टेकडीवरचा तो अनुभव प्रत्येक मिसा बलिदान अर्पण करत असताना मला अगदी जवळून येत होता. कालवारीच्या टेकडीवरचा अनुभव प्रत्येक मिसा बलिदान अर्पण करत असताना मला अधिक जवळीकतेने येत होता. आणि म्हणून आपण काय करतो? त्याच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण क्रूस ठेवत असतो, जो आपल्याला सतत प्रेरणादायी ठरत असतो.
त्याचं बलिदान आपल्यासाठी सर्वस्व आहे. त्याचं बलिदान आपल्याला जणू श्रद्धेने खेचून घेते आणि त्या श्रद्धेने बांधून देखील ठेवत असते. व्हॅटिकनचे एक रिटायर्ड कार्डिनल आहेत, कार्डिनल फ्रान्सिस अरेन्झी म्हणून, त्यांचे सुंदर शब्द आहेत. त्यांनी जे साक्रामेंट रिलेटेड जे सगळं ऑफिस आहे बरेच वर्ष सांभाळलं आणि ते सांगतात की मिसा बलिदान ख्रिस्ती लोकांच्या जीवनापासून वेगळं करा आणि ख्रिस्ती लोकांद्वारे, चर्चद्वारे, ख्रिस्त सभेद्वारे जे जे कार्य चालते ते एक एक करून बंद पडेल. उद्याच नाही बंद पडणार, पण मिसा बलिदान जर वेगळं केलं तर एक एक करून बंद पडेल. कारण सगळ्या कार्याचा उगम, ताकद आणि स्रोत हा मिसा बलिदानामध्ये आहे. आणि म्हणून मदर तेरेसाला कोणीतरी प्रश्न विचारला होता की मदर, आम्ही हे कार्य करू शकत नाही, तुम्हाला ताकद कुठून मिळते? आपण उभे पण राहू शकत नाही. आपल्यापैकी कलकत्त्याला जर कधी भेटी द्यायला गेल्या आणि त्या पेशंट्सकडे तुम्ही गेलात तर जी दुर्गंधी येते, आपण उभे सुद्धा राहू शकणार नाहीत. त्यांचं घाव बरे करणं, ते पुसणं, ते घाव उघडणं सोपं काम नाहीये. आणि ती ताकद दिवसभरासाठी मिळवणं कुठून येते सगळं? आणि मदर सांगतात 2 गोष्टींमुळे. एक आहे दररोजची मिसा बलिदान, जो मिसा बलिदानातून ख्रिस्त शरीर मी स्वीकारते ते. आणि दुसरं आहे साक्रामेंतासमोर मी जी वैयक्तिक प्रार्थना करते ते. 2 गोष्टीमधून मला दिवसभरासाठी पुरेल इतकी ताकद मिळते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जबरदस्त ताकद ह्या साक्रामेंतामध्ये सामावलेली आहे. आणि म्हणून या मिसा बलिदानाचा जो सगळा भारदस्तपणा आहे, मिसा बलिदानाचं जे सगळं स्वरूप आहे, मिसा बलिदानाचं जे सगळं रूप आहे, ते आजपर्यंत चर्चने टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे मिसा बलिदानाचं जर ग्रंथ तुम्ही बघितला तर सुरुवातीला एवढी पानं ही फक्त नियमावली आहे. आपण काय करावं, काय करू नये, हे का, ते का, असं का, तसं का, की हे जे साक्रामेंत आहे हे तारणाचं साक्रामेंत माझ्या जीवनासाठी परिपूर्ण असं साक्रामेंत आहे. आणि म्हणून सुंदर रीतीनं त्याचं जडणघडण आणि त्याचं हस्तांतरण जसं आपल्याला सवय लागली तसं आपल्या पुढच्या पिढींना देत राहणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. मी एका युवकाला ओळखतो जे दररोज मिसा बलिदानाला येतात. मी त्यांना विचारलं, ते युवक असून सुद्धा दररोज मिसा बलिदान आणि वेदी सेवा करणार, जे जे काही चर्चला मदत लागते सगळं करून पुढे जाणार. मी त्यांना एकदा विचारलं की तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? ते म्हणे, माझी आजी मला अगदी लहान असल्यापासून देवळात घेऊन येते आणि जसजसं मी मोठा होत गेलो तसं ती सांगायची, बाळा तुला काय पाहिजे ते मिसा सुटल्यानंतर मी देणार, पण मिसा बलिदानाला यायचं. तुला काय पाहिजे ते माग, तुला आईस्क्रीम पाहिजे, तुला वडापाव पाहिजे, ज्याचे आता आधुनिक सगळं खाद्य निघालेलं आहे, काय पाहिजे ते माग, पण मिसा बलिदानाला यायचं. आणि त्या मिसा बलिदानाची मला माझ्या आजीने बांधून ठेवलं. आणि ती जी प्रेरणा आहे ती माझ्या अंतःकरणात आहे. आणि एक दिवस जरी मिसा चुकली तरी मला आयुष्यामध्ये खूप काही चुकल्यासारखं वाटते, खूप काही चुकल्यासारखं वाटते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपली सुद्धा जबाबदारी आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे पूर्वजांकडून, आपल्या आई वडिलांकडून, तो सुंदर वारसा आपल्या पुढच्या पिढीला तितक्याच चांगल्या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे. आणि आपण दिला नाही तर आपण त्याला जबाबदार ठरत आहोत, आपण जबाबदार ठरत आहोत त्यांच्या श्रद्धेसाठी. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मिसा बलिदान साजरी करण्यासाठी आणि मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी काही शिस्तीचे भाग येतात. शिस्त म्हणजे आपल्या तयारीच्या भाग सुद्धा येतात. ते म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, की व्हॅटिकन सांगते आपल्याला की आपली जी सहभागिता असते ही 3 स्वरूपामध्ये जाते: फुल, ऍक्टिव्ह आणि कॉन्शियस. फुल, ऍक्टिव्ह आणि कॉन्शियस, परिपूर्ण, सक्रिय आणि सतत विवेक बुद्धीला स्मरून. परिपूर्ण सहभागिता म्हणजे काय? मी मिसा बलिदानाला आले आहे ना, पण आता बसल्या बसल्या तुमच्या मनामध्ये विचार काय चाललेले आहेत?
मी घरून निघाली पण मी गॅस बंद केली का नाही? मी कपाटातून दागिने घेतले पण मी कपाट बंद केलं का नाही? आता घरी गेल्यानंतर आता फादरचं प्रवचन नेमकं किती वाजता संपेल, मग काय गरम करायचं, काय करायचं, असं निरनिराळे बसलेत आपण इथे सगळे बसले. फादरने सुरू केलाय खरं, पण कधी संपवतील काही सांगता येत नाही. असे निरनिराळे विचार आपल्या मनामध्ये सतत घोळत असतात. शरीराने आपण इथे आहोत पण सहभागिता परिपूर्ण नाहीये, फुल नाहीये. बघा तुम्ही तुमच्याच मनातील विचार. आणि म्हणून मन पाखरासारखं ना उडत जाते इकडे तिकडे, तसं भरकटत जाते इथं तिथे. दुसरा महत्वाचा मुद्दा सक्रिय. सक्रिय म्हणजे काय? पिता पुत्र पवित्र आत्मा. बाजूचा आमेन बोलला का मला आमेन आठवते. प्रभू तुम्हा बरोबर तुमच्या अंतर्यामी. पण माझं काय झालंय, मी इथे गुंतलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, अर्ध्या तासाच्या मिसा बलिदानामध्ये म्हणजे दररोजच्या, आता थोडंसं प्रवचन आहे, नोवेना वगैरे आहे म्हणून फादर बॅप्टिस्ट काय काय बोलतात म्हणून थोडंसं इथे तिथे जाते. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, काय आहे त्याच्यामध्ये सक्रिय सहभागितेसाठी चर्चने काय केलेलं आहे बघा. आसनं किती देऊन ठेवलेली आहेत. बसा, उठा, गुडघे घाला, उभे राहा, पुन्हा उभे राहा, मग घरी जा. त्याच्यामध्ये मिरवणुका किती दिलेल्या आहेत. सुरुवातीची मिरवणूक आहे, नंतर अर्पणाची मिरवणूक आहे, अजून एक आपण घेत नाही पण हालेलुयाची मिरवणूक आहे, कम्युनियनची मिरवणूक आहे आणि घरी जायची पण मिरवणूक आहे ना. नाही ती नाही आहे परंतु असं. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, व्हरायटी बघा. गायन आहे, एवढं सगळं भरलेलं आहे, देवशब्द आहेत, वाचक आहेत. का? एकच उद्दिष्ट, सक्रिय. म्हणजे आपण आजकाल वर्ल्ड कप बघतो ना, बॅट्समन कसा रेडी असल्याशिवाय अंपायर हात काढत नाही ना, तसं म्हणजे तो काय रेडी असतो, तो सक्रिय असतो. कधी बॉल येतो आणि मी बॅटीवरती घेतो. किंवा विकेट किपर काय असं उभा राहतो का? नाही ना, तो पोझिशन घेऊन उभा असतो. तसं मिसा बलिदान. प्रिय बंधू भगिनींनो, मिसा बलिदान म्हणजे आपण सक्रियपणे त्यामध्ये सहभागी होत असतो. आणि शेवटचा मुद्दा त्यामध्ये की सतत विवेक बुद्धीला स्मरून मी काय ॲक्टिव्हिटी मिसा बलिदाना अंतर्गत करतो, त्याचं माझ्या सतत विवेक बुद्धीला, माझ्या कॉन्शियसला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ते एक महत्त्वाचं. नंतर कधी कधी आपण मिसा बलिदाना संदर्भात किती वाजता गेलं चालेल, 7ची मिसा आहे ना, थोडं मला घरी पण आवाज येतो, स्पीकर बाहेर आहेत तर प्रवेश गीत आहे, नंतर मी कबूल करतो की थोडं मिसा बलिदान पुढे गेलं का हळूच मग लोक येतात. नियम काय आहे? आपण जर सुरुवातीपासून सहभागी झाला नसाल, नियम आहे, तर आपण ख्रिस्त शरीर स्वीकारू शकत नाही का? माझ्या अंतकरणाची तशी तयारी झालेली नसेल. पण सुरुवात कुठून? केवळ प्रवेश गीताने नाही, प्रवेश गीताने मिसा बलिदान सुरू होते आणि शेवटच्या आशीर्वादाने ती संपते. पण तयारीचा भाग सुद्धा मी थोडा वेळ अगोदर येऊन वैयक्तिक प्रार्थना करून, थोडं मेडिटेशन करून मिसा बलिदानासाठी तयारी केली पाहिजे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, अर्धी मिसा बलिदान पुढे गेल्यानंतर सुंदर शब्द आहेत, प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि आपलं उत्तर, तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आणि प्रभूकडे अंतकरण कसं रस्त्यातून येत आपण लावत नाही. प्रभूकडे अंतकरण आपण जेव्हा पूर्ण मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो तेव्हा आपण आपलं अंतकरण प्रभूकडे लावत असतो. नाही तर माझं अंतकरण रस्त्यात इकडे तिकडे फरकटत येत असते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मिसा बलिदानाचं ख्रिस्त शरीर स्वीकारणं म्हणजे अंतकरणाची तयारी. आणि मग त्या अंतकरणामध्ये मी त्या ख्रिस्त शरीराचं सेवन करतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहेत. कशा प्रकारे? जेव्हा मी प्रवेश गीताद्वारे मी कबूल करतो की किंवा दया याचनेच्या प्रार्थनेमध्ये वाचनाद्वारे मी काय करतो, माझ्या अंतकरणाची तयारी करतो. आपण जमीन पाहतो ना, दाणा रुजण्यासाठी आपण काय करतो, जमिनीची मशागत करतो. जमिनीची मशागत नसली तर दाणा उगवणार नाही, उगवलं तर त्याला चांगलं पीक येणार नाही. आपल्याला ख्रिस्त शरीराचे इफेक्ट्स, परिणाम मिळत नाहीत कारण आपली तयारी तितक्या स्वरूपाची नसते.
आपली तयारी जितकी चांगली तितका त्याचे जे परिणाम आहेत, त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते आपल्या जीवनावरती अधिक होत जात असतात. आणि प्रिय बंधू भगिनींनो, संपूर्ण मिसा बलिदानामध्ये एक वेगळी शिस्त आपल्याला बाळगता आली पाहिजे. आणि म्हणून चर्च काय करते की सगळी तयारी अगोदरच व्यवस्थित रीतीनं झालेली आहे की नाही ते बघायचं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मिसा बलिदानामध्ये मध्ये बोलणं, प्रवचनाच्या वेळेला बोलणं किंवा इतर गोष्टी करत राहणं नाही. पूर्ण मिसा बलिदान, पूर्ण सहभागिता आणि सक्रिय परिपूर्ण सहभागिता, तेव्हा माझ्या जीवनामध्ये हा साक्रामेंट खऱ्या स्वरूपाने उतरतो. नाहीतर मी कम्युनियन घेतो पण फक्त वरवर भाकर खाल्यासारखं मला वाटते, ख्रिस्त शरीर घेतल्यासारखं वाटत नाही. ती प्रेरणा आपल्याला मिळावी. आणि मिसा बलिदानाचे आद्य प्रेरणास्थान पवित्र मरिया ही आपल्या सर्वांसाठी मध्यस्थीनीच ठरावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणी मांडत आहोत. विनंत्या. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद गायनात असेल. ऐक प्रार्थना प्रभुदेवा. आपली आध्यात्मिक जडणघडण करून ख्रिस्ताची शिकवण देणारे आपले पोप, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि व्रतस्थ यांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या या कार्यावर फातिमा मातेचा विपुल आशीर्वाद असावा म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी झटावे आणि आपल्या देशाचा कारभार व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे चालवावा. तसेच सर्वांना समान न्याय देऊन त्याद्वारे देशात शांती आणि ऐक्य पसरावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. देवावरील अतूट श्रद्धा आणि देवाच्या आज्ञांचे पालन यामुळे देवाचे वचन आपल्या जीवनात पूर्णत्वास येते. आपल्या सर्वांच्या जीवनात देवाचे वचन सक्रिय आणि फलदायी बनावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या सर्वांची ख्रिस्ती श्रद्धेत वाढ व्हावी व उपासनेचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्याला वागता यावे आणि पवित्र मिसाबलीत खऱ्या अर्थाने सहभागी होता यावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आता आपण आपल्या पुढील हेतूंसाठी फातिमा मातेकडे प्रार्थना करूया. आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यांसाठी, निराश व निराधार तरुण तरुणींचे जीवन प्रकाशमय व्हावे म्हणून, आपल्या सर्वांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण फातिमा मातेकडे प्रार्थना करूया. तसेच आज एंड्रिना फरोज, ममता डिकोस्टा, अल्बिना फोन्सेका आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांच्याहीसाठी आपण प्रार्थना करूया. ही सारी प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्वसमर्थ बापा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमच्या अंतःकरणी प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचा आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे अतिपवित्र पित्या, तुझ्या परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्वदा आणि सर्वत्र तुझे आभार मानावेत हे खरोखर योग्य व रास्त असून ते आमचे कर्तव्य आहे व त्यात आमचे तारण आहे. प्रभू येशू तुझा दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू चराचराची निर्मिती केलीस. तू त्याला आमचा तारणारा व मुक्तिदाता म्हणून पाठविलेस. त्याने पवित्र आत्म्याच्या योगी मानवी देह धारण केला आणि तो कुमारी मरियेपासून जन्मला. मृत्यूची बंधने तोडण्यासाठी आणि पुनरुत्थान प्रकट करण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर हात विस्तारून दुःख भोगले. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली आणि तुला पवित्र प्रजा मिळवून दिली. आणि म्हणून सर्व देवदूत व संत यांच्या बरोबर आम्ही एक सुरात तुझा गौरव गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य.
हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. या आमचे अन्य बंधू पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमीन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे प्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशीच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून दूर मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतरे आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमीन. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करीत शांतीने जा. देवाला धन्यवाद. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र मरिया माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी ह्या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा जीवन नकोसे वाटते, तेव्हा आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे मरिया माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभीरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दूरव्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. ह्यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. आपली विनंती व हेतू मरिया मातेच्या चरणी ठेवूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या प्रधानांना क्षमा करतो, तशी तू आमच्या प्रधानची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभुचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हा सब विनव आता आणि मृत्यू समयी. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पश्चातापाचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन.
जगभरात उपासनेच्या विविध पद्धती आहेत. प्रत्येक भाविकाला वेगवेगळी पद्धत भावू शकते, आवडू शकते, परंतु सर्वोच्च उपासना मात्र मिस्साविधी. आपल्या ख्रिस्ती धर्मातही अनेक उपासनेचे प्रकार आहेत. अनेकांचा त्यांच्याकडे ओढाही असतो आणि तेही काही वाईट नाही, परंतु मिसाला कोणत्याही प्रकारे दुय्यम स्थान आपल्या जीवनात गौण मानलं जाणार नाही याची दक्षता घेणं फार आवश्यक आहे. फादर ऑल्विन तुस्कानो, वसई धर्मप्रांताचे उपासनेचे सर्वोच्च प्रमुख, यांनी आज अतिशय सुंदरपणे परंतु तरी ठामपणे मिसाचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक लोकांची उदाहरणे घेऊन त्यांनी मिसाचे महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे. आजच सकाळी फादर बॅप्टिस्ट आणि आमची चर्चा सुरू होती तेव्हा ते म्हणाले, परदेशात कशी काय पद्धत आहे. मी त्यांना सांगितलं, लोक मिसाला 7 असो की 70 त्यांची आत्मीयता आणि तळमळ मिसाविधीत कधीही त्याच्यात फरक पडत नाही. आणि त्याहीपेक्षा वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे धर्मगुरू ते 7साठी आणि 7000साठी जर मिसा करायची झाली तर त्याच पद्धतीने, त्याच आत्मीयतेने, त्याच तळमळीने आणि त्याच शिस्तीने ते साजरी करतात. आपल्यासारखी तुडुंब चर्च तिथं भरणार नाहीत, भरत नाहीत. जेव्हा भरतील तेव्हा कदाचित ते राष्ट्रीय सुट्टी जाहीर करतील. जास्तीत जास्त 18 आणि रविवारी मात्र खूप होती 250. आपल्याकडे एक भाग जरी बघितला तर 250-300 सहज होतात. प्रियबंधू भगिनींनो, फादर ऑल्विन तुस्कानो यांनी मिसाचं महत्त्व सुरुवातीच्या भागात स्पष्ट केलं आणि त्यानंतर शिस्त ह्या प्रकाराविषयी बोलताना त्यांनी 3 मुद्दे अधोरेखित केले. पहिलं म्हणजे आपली आत्मीयता तर आहेच, परंतु त्यामध्ये तुमचा सहभाग, सक्रियता आणि परिपूर्णता, या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतील आणि तिन्ही गोष्टी साध्य होतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात मिसा आपण साजरी केली याचं आपण समाधान मानू शकू. सक्रियता, सहभागिता आणि परिपूर्णता. परिपूर्णता तेव्हाच लाभेल जेव्हा त्याच्यात सहभाग असेल, आणि सहभाग केवळ सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्याविषयी ते विनोदाने म्हणाले की आपण मिसासाठी असतो पण किती निष्क्रिय कधीकधी असतो. त्याबाबतीत उदाहरण देता ते म्हणाले की कदाचित इथं मिसाला आपण आहोत, परंतु लक्ष आपलं आपल्या स्वयंपाकघरातील गॅसवर किंवा दागिन्याच्या तिकडच्या कपाटावर असेल. कदाचित ते विसरले असतील, त्यांनी आपल्या बंधुवर्गाला सूट दिली, त्यांचं लक्ष कदाचित जे मिसा जिथं साजरी होते त्या माडीवर असेल. त्या माडीवर बसण्यापूर्वी मिसामध्ये आपण जास्त अधिक सहभागी होऊया आणि जास्त तन्मयतेने भाग घेण्याचा प्रयत्न करूया. मला वाटते फादर ऑल्विन तुस्कानो यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांचा तोच योग्य प्रकारे सन्मान होईल. धन्यवाद. आजच्या मिसाचे आयोजन कोण गावपूर्वाने केले त्यांचे आभार. उद्याच्या मिसाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघटना करतील. उद्या आपला विषय आहे ज्येष्ठ नागरिक, जबाबदारी कोणाची. उद्याचे मुख्य पुरोहित आहेत आत्ताच कॅनडावरून रिटर्न आलेले आपले फादर रॉबर्ट गोन्साल्वेस. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता रोजरीची प्रार्थना ग्रोटोसमोर, त्यानंतर ध्वजारोहण व त्यानंतर 7 वाजता आजच्याप्रमाणे मिसाला सुरुवात होईल. आपल्यामध्ये म्हणजे काल मला अनेक व्यक्ती आपल्या पॅरिस बाहेरील व्यक्ती भेटल्या. आज देखील कदाचित काही लोक आले असतील. आपल्या फातिमा माता चर्चच्या वतीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, चोळणा पॅरिसच्या वतीनं मी त्यांचं देखील या मिसाबलीमध्ये स्वागत करीत आहे.